Hello student, we have to learn power plant based on nuclear energy. आपल्याला पॉवर प्लॅन्ट बेस्ड ऑन न्यूक्लिअर एनर्जी शिकायचं आहे. पहिल्यांदा आपण न्यूक्लिअर एनर्जी म्हणजे काय ते समजून घेऊया. न्यूक्लिअर एनर्जी म्हणजे न्यूक्लियसपासून जी एनर्जी मिळते ती. आता कोणते न्यूक्लियस? तर ॲटमचे न्यूक्लियस. कोणत्या ॲटमचे? कोणत्या इलेमेंटचे? तर रेडिओ ॲक्टिव्ह जे एलिमेंट आहे, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट, त्यांच्यापासून रेडिओ रेज हे बाहेर पडत असतात आणि त्यांच्यामुळे न्यूक्लिअर एनर्जी प्रोड्यूस होत असते. आता आपण बघूया कोणता रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स. तर युरेनियम 235 हा जो एलिमेंट आहे याच्यापासून काय निर्माण होत असतं? न्यूक्लिअर एनर्जी. आता आपण फक्त बघूया की कशा पद्धतीने ही, समजा आपण आपण न्यूक्लिअर एनर्जी कशी निर्माण होते ते पाहणार आहोत. समजा आता हा युरेनियम 235चा इलेमेंट आहे असं. आता याच्यावरती समजा 1 न्यूट्रॉन बंबार्ड केला. 1 न्यूट्रॉन. आता 1 न्यूट्रॉन ह्याच्यावर बंबार्ड केल्यामुळे हा युरेनियम 235 काय बनतो? तर हा युरेनियम 236 बनतो. युरेनियम 236 बनतो. आता हा जो युरेनियम 236 आहे याची प्रॉपर्टी अशी आहे की तो स्टेबल राहू शकत नाही. तो अनस्टेबल असतो. तो एका क्षणामध्ये तो काय करतो? तर स्वतःचं विघटन घडून आणतो. तो विघटन घडून आणतो आणि त्याच्यापासून काय बाहेर पडतं बघा. तर त्याच्यापासून एक बेरियम, दुसरा क्रिप्टॉन आणि 3 न्यूट्रॉन बाहेर पडतात. 3 न्यूट्रॉन बाहेर पडतात. आणि यांच्या बरोबरीने आणखीन काय बाहेर पडतं माहिती आहे? तर यांच्या बरोबरीने खूप मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी बाहेर पडते. ती एनर्जी किती असते? तर 200 मेगावॅट इतकी एनर्जी बाहेर पडते. म्हणजे नुसतं एका युरेनियम 235 पासून एका युरेनियम 236चं जेव्हा विघटन होतं तेव्हा अशा पद्धतीने 3 न्यूट्रॉन, बेरियम, क्रिप्टॉनचे ॲटम आणि एनर्जी बाहेर पडते. आता होतं काय की हे जे 3 न्यूट्रॉन्स आहेत, हे 3 न्यूट्रॉन्स त्यांच्याजवळ युरेनियम 235 असतो. ह्या युरेनियम 235 वरती हे सगळं घडते. तर ह्या युरेनियम 235मध्ये पुन्हा हे 3 न्यूट्रॉन युरेनियम 235वर जाऊन आदळतात. म्हणजे हा एका युरेनियम 235वर जातो, हा एका युरेनियम 235वर जातो आणि हा एका युरेनियम 235वर जातो. होतं काय त्याच्याने? तर त्याच्याने पुन्हा युरेनियम 236 तयार होतात. युरेनियम 236, युरेनियम 236, युरेनियम 236. आणि तुम्हाला माहिती आहे त्याची प्रॉपर्टी काय? तर हा युरेनियम 236 जो आहे तो काय होतो? तो स्टेबल राहत नाही. तो पुन्हा त्याचं परत काय होतं? त्याचं होतं विघटन. त्याच्यापासून काय बाहेर पडतं? तर बेरियम, नंतर क्रिप्टॉन, नंतर 3 न्यूट्रॉन बाहेर पडतात. 1, 2, 3. आणि एनर्जी किती असते? 200 मेगावोल्ट इतकी एनर्जी असते. जसे हे 3 न्यूट्रॉन बाहेर पडतात तसे यांच्यापासून सुद्धा बेरियम, क्रिप्टॉन, नंतर 3 न्यूट्रॉन बाहेर पडतात. यांच्यापासून सुद्धा बेरियम, क्रिप्टॉन आणि पुन्हा 3 न्यूट्रॉन बाहेर पडतात. शिवाय एनर्जी. आता हे किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. हे 9 न्यूट्रॉन पुन्हा किती युरेनियम 236 तयार करतात. तर युरेनियम 236 हे 9 तयार करतात. आणि हे 9 युरेनियम 236 तयार झाले की त्यांच्यापासून परत काय होतं?
ह्यांच्यापासून परत त्यांचं विघटन होतं, परत 3 न्यूट्रॉन बाहेर पडतात. ह्यांच्यापासून परत 3 न्यूट्रॉन बाहेर पडतात. बेरियम क्रिप्टॉन तर पडतातच, पण न्यूट्रॉन बाहेर पडतात. आणि हे न्यूट्रॉन काय करतात बघा, हे किती झाले, हे 9, परत इथले 9, परत इथले 9, आणि पुन्हा चेन रिॲक्शन म्हणतात त्याला, कारण ही रिॲक्शन थांबतच नाही, ही पुढे चालूच राहते. म्हणजे एका न्यूट्रॉनपासून किती न्यूट्रॉन बाहेर पडले, 3 न्यूट्रॉनचे किती न्यूट्रॉन झाले, तर 9 न्यूट्रॉन झाले. आता ह्या 9 न्यूट्रॉनचे किती न्यूट्रॉन होतील बरं इथं, तर या 9 त्रिक 27 इथे न्यूट्रॉन होतील. हे 9, हे 9, हे 9, मग असे 27 न्यूट्रॉनचे परत 27 गुणिले 3 81 न्यूट्रॉन. अशा पद्धतीने ह्या रिॲक्शनमध्ये न्यूट्रॉन बाहेर पडत राहतात आणि बाहेर पडलेले न्यूट्रॉन परत युरेनियम 236चं विघटन घडवतात आणि एनर्जी पण मोठ्या, प्रत्येक ॲटमचं जेव्हा विघटन होतं तेव्हा एवढी एनर्जी बाहेर पडते. ही एका युरेनियम 236चं विघटन झाल्यानंतरची ही एनर्जी, असं त्या क्षणाला त्या ठिकाणी हजारो लाखो न्यूट्रॉन बाहेर पडत असतात आणि ते काय करत असतात, तर युरेनियम 236चं विघटन घडवतात. म्हणजे ह्या 200 मेगावॉट इतक्या एनर्जीच्या कितीतरी हजारो लाखो पटीनी एनर्जी या रिॲक्शनमध्ये निर्माण होत असते. आणि म्हणून ही जी रिॲक्शन आहे, न्यूक्लिअर चेन म्हणतात त्याला, ही न्यूक्लिअर रिॲक्शन जी आहे, या न्यूक्लिअर रिॲक्शनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती एनर्जी ही प्रोड्यूस होत असते. आणि ही एनर्जी, ह्या एनर्जीमध्ये काय काय असतं, तर हीट एनर्जी, थर्मल एनर्जी असते, म्हणजे इथून हीट बाहेर पडते, नंतर लाईट, साऊंड, अशा पद्धतीने ही एनर्जी ह्याच्या स्वरूपात असते. तर आपल्याला इथे ही जी हीट निर्माण होते, या ठिकाणी जी हीट निर्माण होते, ही हीट म्हणजे थर्मल एनर्जी. आणि या न्यूक्लिअर एनर्जीचं थर्मल एनर्जीमध्ये, आणि थर्मल एनर्जीचं मग आपण कशामध्ये, पॉवर प्लॅन्टमध्ये रूपांतर करू शकतो. तर आपण पॉवर प्लॅन्टमध्ये या थर्मल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये काय करू शकतो, कन्व्हर्जन करू शकतो. तर याला आपण न्यूक्लिअर एनर्जी असं म्हणतात. बघा, एक्सप्लेन द हाऊ टेक्स प्लेस दिस द चेन रिॲक्शन. चेन रिॲक्शन कशी घडते ही मी तुम्हाला डायग्रामद्वारे दाखवली. व्हेन न्यूट्रॉन इज बंबार्डेड ऑन ॲटम ऑफ U-235, इट ॲब्झॉर्ब द न्यूट्रॉन अँड कन्वर्ट इन टू द आयसोटोप U-236. न्यूट्रॉन जर U-235 वरती आदळला तर आयसोटोप तयार होतो युरेनियम 236. युरेनियम 236 हा आयसोटोप तयार होतो. बट युरेनियम 236 इज एक्स्ट्रीमली अनस्टेबल. हा कसा असतो, अनस्टेबल असतो. अनस्टेबल म्हणजे तो ह्या स्थितीत राहू शकत नाही, तो काय करतो, लगेच विघटन घडवतो. सो इट कन्वर्ट इन टू ॲटम ऑफ बेरियम अँड क्रिप्टॉन अँड थ्रू दिस प्रोसेस ऑफ फ्युजन रिलीजिंग 3 न्यूट्रॉन अँड 200 मेगावॅट एनर्जी. ह्याच्यामधून बेरियम, क्रिप्टॉन, नंतर एवढी एनर्जी आणि 3 न्यूट्रॉन बाहेर पडतात. द 3 न्यूट्रॉन जनरेटेड इन दिस प्रोसेस कॉज फ्युजन ऑफ 3 अदर U-235 ॲटम. हे 3 न्यूट्रॉन परत U-235 वरती आदळतात. द न्यूट्रॉन रिलीज इन दिस रिॲक्शन रिलीज मोर एनर्जी थ्रू फ्युजन ऑफ मोर न्यूक्लियाय ऑफ U-235. दिस प्रोसेस ऑफ फ्युजन U-235 ॲटम कंटिन्युअस अँड इज कॉल्ड ॲज अ चेन रिॲक्शन. याच्यामध्ये सतत न्यूट्रॉन्स बाहेर पडत राहतात आणि U-235 पासून U-236 तयार होत असतं आणि त्याचं विखंडन होत असतं आणि ह्यालाच काय म्हणतात, चेन रिॲक्शन म्हणतात. आता इथे तुम्हाला ही आकृती परीक्षेला येते, प्रश्न विचारतात. ऑब्झर्व द फिगर अँड आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो. नेम द रिॲक्शन. ही रिॲक्शन कोणती आहे, चेन रिॲक्शन, न्यूक्लिअर फ्युजन. वेअर इज दिस रिॲक्शन युज्ड? In nuclear power plant, a controlled chain reaction result in release of thermal energy which is used for electrical energy generation. Which element is used in? याच्यामध्ये कोणता एलिमेंट वापरतात? युरेनियम 235 इज युज्ड इन द चेन रिॲक्शन. चेन रिॲक्शनमध्ये हा वापरतात. आणखीन याच्यामध्ये बघा की ही जी चेन रिॲक्शन आहे, ही चेन रिॲक्शन एका कशामध्ये घडवून आणतात, तर बघा हे दिसतंय, ही न्यूक्लिअर रिॲक्टर. ह्या न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये ही रिॲक्शन घडवत असतात. इथे ती घडवत असतात. आता जर ही रिॲक्शन इथे म्हणजे न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये, म्हणजे अणुभट्टी म्हणतात त्याला, ह्या अणुभट्टीमध्ये ही रिॲक्शन घडवली जाते आणि त्याच्यापासून
खूप मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी बाहेर पडते. पण इथे एक प्रॉब्लेम निर्माण होतो की इथं ही रिॲक्शन घडवायला सुरुवात केल्यानंतर एका क्षणार्धात अब्जावधी न्यूट्रॉन्स तिथे प्रोड्यूस होतात, निर्माण होतात. मग आता हे न्यूट्रॉन्स जर तिथे निर्माण झाले खूप मोठ्या प्रमाणावर तर ह्या रिॲक्टरला आणि ह्या संपूर्ण परिसरालाच धोका निर्माण होऊ शकतो. कारण की खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्फोट होत असतो इथं. म्हणजे हिरोशिमा नागासाकीवरती जो अणुबॉम्ब टाकला तर एका क्षणार्धामध्ये लक्षावधी लोक आणि मोठी मोठी शहरच्या शहरं जळून खाक झाली. इतकी पॉवर याच्यामध्ये असते. मग ही पॉवर जर याच्यामध्ये इतकी असेल तर ही न्यूक्लिअर रिॲक्टरसुद्धा काय होऊ शकतो, याचासुद्धा स्फोट होऊ शकतो. म्हणून हे होऊ नये म्हणून हे जे न्यूट्रॉन सतत बाहेर पडतात, ह्या न्यूट्रॉनची संख्या जर मर्यादित केली, ती जर कमी केली तर मग स्फोट काय होऊ शकतो, हा मर्यादित होऊ शकतो, कमी होऊ शकतो. आणि म्हणून इथं ह्या ठिकाणी जे न्यूट्रॉन्स बाहेर पडतात ह्या न्यूट्रॉन्सला कंट्रोल केलं जातं. जेवढी आपल्याला आवश्यक आहे तेवढेच न्यूट्रॉन बाहेर पडू द्यायचे, बाकीचे न्यूट्रॉन्स कंट्रोल करायचे. आणि म्हणून इथं कंट्रोल पॉड्स लावलेले असतात. हे जे पॉड्स आहेत हे पॉड्स लावलेले असतात आणि हे पॉड्स काय करतात, निर्माण झालेल्या अतिरिक्त न्यूट्रॉन्सला शोषून घेतात आणि न्यूट्रॉन इथे शोषले गेल्यामुळे पाहिजे तेवढेच न्यूट्रॉन इथे बाहेर पडतात आणि बाकीचे जे न्यूट्रॉन्स आहेत ते शोषले जातात. आणि ही रिॲक्शन जी आहे ही रिॲक्शन कंट्रोल होते. म्हणजे ही रिॲक्शन जी चालूच राहणार आहे ती रिॲक्शन कंट्रोल होते. म्हणजे समजा 3 पैकी एकच न्यूट्रॉन ठेवायचा, बाकीचे शोषून घ्यायचे. अशा पद्धतीने जर एकच न्यूट्रॉन ठेवला, बाकीचे शोषले गेले तर ही जी चेन रिॲक्शन आहे ही अशी होणार नाही आणि ही कंट्रोल होईल. आणि कंट्रोल झाल्यामुळे आपल्याला पाहिजे तेवढी एनर्जी आपण मिळवू शकू आणि ती थर्मल एनर्जी असेल. आणि अशा पद्धतीने न्यूक्लिअर एनर्जीचं आपण काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो. आता या न्यूक्लिअर एनर्जी जी आहे ही न्यूक्लिअर एनर्जी इथं निर्माण झालेली ती न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टमध्ये वापरून कशा पद्धतीने एनर्जी कन्वर्ट केली जाते ते आपण पुढच्या इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कशी एनर्जी कन्वर्ट केली जाते आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूया. तर स्टुडंट, तुम्हाला आजचा व्हिडिओ लेक्चर आवडला का? जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.